पावसाची अपडेट पंढरपूरमधून सीना नदीला सुद्धा माढा आणि करमाळ्यामध्ये पूर आल्याचं पाहायला मिळतंय। माढा आणि करमाळ्यातील 2000 नागरिकांचं सध्या स्थलांतर करण्यात आलंय। करमाळ्यातील 10 गावांचा यामुळे संपर्क सुद्धा तुटलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलाय। माढा आणि करमाळा तालुक्याला पावसाने झोडपून काढलेला असून नदी नाल्यांना पूर आलेला आहे। तर सीना नदीमध्ये आलेल्या पुरामुळे 26 गावांना या पुराचा फटका बसल्याची माहिती आहे। 2 तालुक्यांमधील जवळपास 1800 ग्रामस्थ या पुरामध्ये अडकलेले होते आणि या सगळ्यांचं स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे। भोगवती नदीमधून 45,000 जवळपास 2 लाख क्युसेक्सचा त्या ठिकाणी विसर्ग सुरू झाल्यामुळं आपल्याला मागच्या वेळी पाणी कमी होतं 50-60 हजार क्युसेक, आता 2 लाख क्युसेक्स येणार असल्यामुळं सगळ्याच्या घरामध्ये निमगाव असेल, दारफळ असेल, आज उंदरगाव असेल, केवड असेल, राहुल नगर असेल, वाकाव असेल, अनेक गावामध्ये त्या ठिकाणी घरामध्ये पाणी शिरणार आहे। आणि माझं आपल्याला सर्वांना नम्र आव्हान आहे की आपण आता त्या ठिकाणातून सगळे माझे सहकारी पोलीस बांधव, तहसीलदार साहेब, प्रांत मॅडम, जिल्हाधिकारी साहेब, सर्व यंत्रणा आपल्याला मदतीला आहे। आपण घरातून त्या ठिकाणी